हे बघ आले तिघे पण. काय झालं असं का बघताय तुम्ही? तुम्ही काय डोसक्यावर पडलाय का? यार कुठे गेला होता तुम्ही? ते आम्हाला न सांगता. एकमेकांना सांगितल्याशिवाय कुठे जायचं नाही ठरलंय ना आपलं. का हे नियम फक्त आमच्यासाठी आहेत? तुम्हाला मी काळजीने कुठे कुठे हुडकला माहितीये का? नाहीतर काय. अरे मनात नको नको ते विचार येत होते. आता तुम्ही तिघे कुठे गेला होता ते सांगणार आहात की आमच्या तोंडाकडे बघत बसणार आहात? सत्याला एक जागा माहितीये जिथे नेटवर्क मिळतं. काय? तिथे मोबाईलला नेटवर्क मिळतं? एक 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 मिनिट. आणि हे समजा आम्हाला आज कळते. खरंच जर हे तुला माहिती होतं तर का नाही सांगितलंस आम्हाला? हो ना यार, आपण कधीच इथून बाहेर पडलो असतो. आता मी माझ्या फॅमिली सोबत असतो ना. आणि यार आपण सगळे बाहेर पडलो असतो तर मँडी पण आपल्या सोबत असता यार. आणि त्याचा जीव पण वाचला असता. एवढी मोठी गोष्ट तू लपून ठेवूच कशी शकतोस? हे काय यार सत्या, हे सगळं सांगायला माझ्या मरणाची वाट बघत होतास? हा, तुला माहितीये का मी माझ्या बाबूशी बोलायला किती तडफडाले होते, तरी मी तू असा वागलास? त्यांनी आधी आपल्या भल्याचा विचार कधी केलाय का की तो आज करणार आहे? बाहेर काहीतरी माती खाऊन आलाय म्हणून इथून जायचं नाहीये. आणि इथे एकटं थांबायचं नाही म्हणून आपल्यालाही जाऊ देत नाहीये. काही नाही, मला तर वाटतं हा सगळा ह्याचाच डाव आहे. आपल्याशी खेळ खेळतोय आणि आपल्यालाही खेळवतोय. नाही, रोहिणी अगदी बरोबर बोलायली. हिचं अगदी बरोबर आहे. सत्यावरती मी आजपर्यंत खूप विश्वास ठेवला. सत्य काय बोलला की हानम्या केला नाही, पण आज होणार नाही. मी आज हरामखोराला सोडणारच नाहीये. प्लीज तू शांत हो जरा. अरे फोनचं बोलला ना आपल्याला तो. हे बघ, हे वाद ना आपण नंतरही घालू शकतो. त्याआधी आम्हाला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. प्लीज शांतपणे ऐकून घ्या. हे बघा, आम्हाला आता कन्फर्म कळलंय की आपल्या घरचे आपल्याला शोधायला बाहेर पडले. ते कधीही इथे येऊ शकतात. वाईट आहे ग तो, निर्दयी आहे तो. आपल्या घरच्यांबरोबर ना काही करू शकतो. मला माझ्या आईची खूप काळजी वाटते, खूप काळजी वाटते तिची. ती मला शोधायला अशी बाहेर पडली. या अशा सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी जर माझ्या आईचं काही बरं वाईट केलं तर मी काय करू अनु? नाही नाही नाही, सायली प्लीज रिलॅक्स, स्टॉप क्राईंग. असं काही होणार नाही. ऐक ना सायली, तुझ्या आईला काही होणार नाही. प्लीज तू शांत हो. सायली, तुला तुझ्या आईची काळजी वाटते हे आम्ही समजू शकतो, पण डोंट वरी, त्या सुखरूप असतील. हा हो, आणि त्यांच्या बाबतीत काहीतरी बरं वाईटच होईल असा विचार करून ना तू उगाच स्वतःला त्रास करून घेतेस. अरे तिला रात्रीचं नीट दिसत नाही. या अशा परिस्थितीमध्ये कोण सांभाळणार? तिला कशी सांभाळणार ती स्वतःला? ती मला शोधायला बाहेर पडली आहे. तिच्या तब्येतीची काळजी कोण घेणार? असे एक नाही 100 प्रश्न माझ्या मनात येत आहेत. मग काळजी नाही वाटणार का मला तिची? हे सायली, मला ऐकतेस का? हे बघ, काळजी करू नकोस. तू आताच म्हणलीस ना
की तिकडं सगळ्यांच्या घरचं कोण ना कोणतरी आलंय. मग तिथं ना माझा बापू पण असणार आहे. तू समजांची काळजी घेईल ना. काळजी करू नकोस, माझा बापू आहे तिकडं, कळलं? अण्णा, तू म्हणतोयस ते पटतंय मला, पण म्हणून आपण असं शांत बसूनही चालायचं नाही ना. ते आपल्याला शोधायला आले, पण मग आपणही त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं ना. मला काही माहित नाही, मला जायचंय तिला शोधायला. मला जोपर्यंत आई भेटत नाही ना तोपर्यंत मी स्वस्त बसू शकणार नाहीये. सायली, मी तुला आधीही सांगितलंय आणि आत्ताही सांगतोय, तुझी आई सुखरूप असेल, तिला काही होणार नाही. आणि आता हणम्या म्हणला तसं त्याचे बापू जर बरोबर असतील तर घाबरायची काहीही गरज नाहीये. हो ना, काही होणार नाही तिला. नाही विक्रांत, तू आता अजिबात माझी समजूत काढू नकोस. मी काही ऐकणार नाहीये. मला जायचं आईला शोधायला. तुम्ही येताय तर चला ना, मी चालले. अगं सायली, अनु, रिलॅक्स. तू बस बस बस. सायली शांत हो. ए बाय, बाकी कुणाचं नसेल तर माझं तरी आहे. ह्या राचेला आता बाहेर निघायचं म्हणजे स्वतःच्या पायानं वाघाच्या गुहेत जाण्यासारखं आहे हो. आता थोडा कल काढ, सकाळ झाली की जा, निघा तुम्ही. काय भाऊ? हो, पण ती रात्रभर काय करेल, कुठे राहील ती? मला एक कळत नाहीये, तो जो कोणी आहे त्याला आपण इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय हे कळत असेल तर मग जंगलात बाहेरून कोणीतरी येतंय यावरही त्याचं लक्ष असेलच ना. आम्हालाही कळतंय ते, पण तू जरा वस्तुस्थिती समजून घे ना. तुला तुझी काळजी घेतली पाहिजे. तुझी तब्येत बिघडवून कसं चालेल? उद्या तुला काही झालं आणि तुझी आई इथे आली तर आम्ही त्यांना काय उत्तर देणार आहे? हे बघ, तू प्लीज शांत हो. आणि राहिला प्रश्न तुझ्या आईचा, तर तुझ्या आईला वाचवणं ही आता फक्त तुझीच नाही, आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आभ्या, तुझ्या लक्षात येतंय का? कशाबद्दल बोलतेस? हळू बोल. काय? सायली जे काही म्हणते ते खरं असेल, सगळे खरंच आले असतील तर माझा नवराही असेल रे त्यांच्या बरोबर. तू जर इथे आला तर काय करणार आहे आपण? सायली, माझं ऐक. बाहेर रात्र आहे म्हणून मी फक्त तुला नाही म्हणतोय. सकाळ होऊ दे, वाटलं तर पहाटे आपण बाहेर पडू, अख्खा जंगल पिंजून काढू, मग तर झालं. विक्रांत, मला आईची खूप काळजी वाटते ग. तू अगं सायली, तू काहून काळजी करायली? तुला मगाशी मी म्हणलो ना, माझा बापू सोबत आहे त्यांच्या बरोबर. कोणी बी काही काळजी करायचं कारण नाही, कळलं का? सायली, बापू सोबत आहे. हा, सायली, हणम्या करेक्ट बोलतोय ग. ऐक ना, तू नको ना एवढं टेन्शन घेऊ. आणि आता तू इथे बसून राहिलीस ना तर अशीच रडशील ग. एक काम करूयात, आपण दोघी ना रूम मध्ये जाऊयात. जरा तू आराम कर. ऐक, उद्या आईला शोधायचंय ना, मग जरा आराम करायला हवास तू. चल माझ्या बरोबर, चल 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 चल. ये. सावकाश जा. आम्ही कोणी येऊ का बरोबर? सावकाश जा.
सायली मागे फिर. सायली मागे ये प्लीज. सायली माझा ऐक. हा आपल्यासाठी ट्रॅप आहे. मला 100% खात्री आहे. सायली मागे फिर, मागे फिर. सायली, आई 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 कुठे आहेस तू? सायली अगं ये. आई सायली, आई काय झालं? मला आईला भेटायचंय. आई आई कुठे आहेस तू? सायली काय बडबडतेस? हा, तुला पाणी हवंय का? नाही थांब, मी नाही मला काही नको. मला फक्त आई हवी आता. अनु हे बघ, मला जाणवते आई इथेच कुठेतरी आहे. ती आपल्या आजूबाजूलाच आहे. ते इकडेच आलेत. अनु हे बघ, मी काल तुमचं ऐकलं ना, पण आता सकाळ झाली. आता मी तुमचं ऐकणार नाहीये. आपल्याला त्यांना शोधायला जायला हवं. अनु मी सांगते ऐक, आपण त्यांना शोधायला जाऊया. तू चल माझ्या सायली, अगं, बरोबर. माझं आई अगं ये आई आई सायली सायली अगं थांब. विक्रांत, सतेज, विक्रांत, सतेज, रोहिणी, हण्या, सतेज, चला चल. काय झालं? अरे कशासाठी ओरडू? अरे असं काय करताय? आपल्याला घरच्यांना शोधायला जायचंय ना. चला आता बोलत बसण्यात वेळ नको घालवायला. चला लवकर जाऊया आपण. चल. बरं ऐका, कोणीच एकट्याने जायचं नाहीये. सगळ्यांनी एकत्र राहायचंय आणि एक दिशा ठरवून जायचंय. ओके? हो चल तिथे बघूया. या. आई कुठे आहेस तू? सायली. आई ए बापू, आई सायली. आई अगं उत्तर दे ना आई. बापू, अरे मी हणम्या. बापू, तुला काय वाटतं की ज्यांना शोधतायत ते सापडणार आहेत? मला तर वाटतं कोणीच सापडायला नको. हो ना, चुकून सापडले आणि त्यामध्ये तुझा नवरा असला ना तर सगळ्याच घोळ व्हायचा. पण हे आपल्याला कळतंय, हे त्यांना कुठे माहितीये? जाऊ दे, त्यांना शोधत राहू दे. आपण त्यांच्यासोबत चालायचं काम करूया. चल सावकाश. आई 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 तू इथेच कुठेतरी आहेस ना. आई सायली, उत्तर दे ना ग. सावकाश. बापू, विक्रांत हे बघ, बापू. मी तुला सांगते आई आली आहे इथेच कुठेतरी. मला जाणवत आहे. आपण तिथे बघूया का प्लीज? चल. आई आई बापू. अरे हणम्या, अचानक काय झालं हसायला? नाही अगं, माझा बापू आहे ना, लय रेम्या डोसक्याच आहे. मी घरी नाही आलो म्हणल्यावर ना तो असं माझी वाट बघत बसणार नाही. तो मला हुडकायला इथपर्यंत पोहोचणारच. आणि बघ काल खबर आली, माझा बापू मला हुडकायला इथपर्यंत आलाच. नक्की आहेस तू. अभिमान वाटावा असा बापू मिळाला. हो. हे तर चल बापूला शोधायचं ना. चल 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 चल. बापू, हे थांबा. आपण नक्की बरोबर चाललोय ना? वाट चुकलो नाही होत ना? तुला नेमकं काय म्हणायचंय? कारण आपण खूप चालत आलो होतो. ते जर या दिशेने इकडे आले असते तर एव्हाना सापडायला हवे होते. निदान एखादा तरी क्लू मिळायलाच पाहिजे होता. मग आता काय करायचं? एक मिनिट. हा
जोपर्यंत ते आपल्याला सापडत नाहीत ना तोवर आपण इथून मागे नाही जायचंय. अरे मी कुठं म्हणलो मागं फिरायचं म्हणून. मी पण तेच म्हणालोय, ते इथं गावात नाहीयेत, वेगळीकडे बघू ना आपण त्यांना. काय एक मिनिट, बोलण्यात वेळ नको घालूया, शोधूया. दुसरा मार्ग शोधू. चला. विक्रांत, विक्रांत मी सांगतेय तुला, आई इकडेच कुठेतरी आहे. ती नक्कीच आली आहे इथे. हे कव्हर माझ्या आईच्या चष्म्याचं आहे. विकी, हे बघ. काय रे? काल फक्त लाकडं दिसली होती आपल्याला, आज शेकोटीची राख आहे. म्हणजे कोणीतरी येऊन गेलं इकडे. बघितलंस विक्रांत, मी सांगतेय ना इथे आई आली असणार आहे. आता तरी खात्री पटली का तुमची? माझी खात्री पटली आता. ते इकडेच या जंगलात आहेत कुठेतरी. हे मग बोलत का बसलाय? चला, ते जोवर गावात नाहीत ना तोवर त्याला हुडकूनच काढू. चला चला. हे चल रे. आई, आई, बापू, आई, बापू, आई उत्तर दे ना आई. ए बापू, बापू.